स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाभूकंप झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती। मात्र या बैठकीकडे शिंदे सेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली। भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी दिसून आली। शिंदेंच्या नेत्यांनी भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडल्याचा आरोप केला। त्यामुळे या बैठकीला केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हजर होते। निवडणुकांच्या आधी घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही का अशी चर्चा रंगली। दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीनंतर सेनेच्या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली आणि तक्रारीचा सूर आळवला। भाजप प्रदेशाध्यक्षांकडून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण केले जात असल्याची तक्रार सेना नेत्यांनी केली। कल्याण डोंबिवलीमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जातोय। शिवसेनेकडे राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नाराज नेते यायला तयार होते, पण आपण ते जाणीवपूर्वक टाळलं। ज्यांनी महायुती विरोधात काम केलं त्यांनाही भाजपमध्ये घेतलं असल्याचं सेना नेत्यांनी म्हटलंय। दोस्तीत कुस्ती नको अशी शिवसेनेची भूमिका असताना मित्रपक्षाकडून छेद दिला जातोय असा आरोप सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला। शिवसेना नेत्यांच्या नाराजी नाट्यानंतर मंत्री उदय सामंतांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी आमच्या मंत्र्यांची कोणतीही नाराजी नाही असं म्हणत सारवासारव करायचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच बैठकीत असल्यामुळे सर्व आलबेल असल्याचंही त्यांनी म्हटलं। मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हतो याचं कारण मी तुम्हाला सांगितलं। शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं। राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं। योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते असं माझं म्हणणं आहे। नाहीच आहे ना। आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत। त्याच्यामुळे नाराजी कशा आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते। तर नाराजी नाट्यासंदर्भात मंत्री प्रताप सरनाईकांनी देखील स्पष्टीकरण दिलं। सरनाईक म्हणाले की राज्यामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे। प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही घडत असतं, मात्र नाराजीचा प्रश्न नाही। मनातील भावना एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात। तसंच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आमच्या भावना मांडल्या आणि त्यांनी सामोपचारानं तोडगा काढल्याचं सरनाईकांनी म्हटलं। नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये। शेवटी महायुतीचं सरकार आहे। एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात, परंतु हे शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात। आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि 10 मिनिटांमध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा निघालं। मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या नाराजीनंतर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळेंनी ही भेट घेतल्याची माहिती आहे। तत्पूर्वी या सगळ्या नाराजी नाट्यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी कुणीही नाराज नसल्याचं म्हटलंय। एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बसून राहिले, कोणीही आलेलं नव्हतं। आता बघा दादा भुसे साहेब इथे सर्वच मंत्री आहेत कॅबिनेटला, आता फ्री कॅबिनेटला होते आणि कॅबिनेटला नव्हते सर। एकनाथ शिंदे एकटेच होते। आजीबाजी नगरसेवकांचे शिवसेनेचे पक्ष प्रवेश होतात नाही, मला वाटत नाही याबद्दल काय असेल, कारण माननीय एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत। आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली। मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परसेप्शन निर्माण झाला तो चुकीचा आहे। कुठेही नाराजी नाही आहे। आम्ही सर्व आता बसलेलो होतो, त्यामुळं कुठलाच नाराजी नाही। अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नसलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी झापल्याची चर्चा आहे। यावेळी एबीपी माझानं शिंदे सेनेच्या भरत गोगावलेंशी संवाद साधला। यावेळी असं काही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं। या बैठकीला भरत गोगावलेही उपस्थित नव्हते। आश्वासन दिलेलं आणि जे काय कोण बोलतंय झापलं आणि चापलं तसा काय प्रकार नाही आहे। समजूतदारपणे एकमेकाने आम्ही चर्चा केलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला कुठल्या दुर्बीणमधनं दिसलं कोणी कोणाला झापलं आणि चापलं, आत्ता थोड्या वेळानंतर जो का आम्ही आता स्फोट करणार आहोत तो मग तुम्ही आता थोड्या वेळानंतर पहा।
शिंदे सेनेच्या नाराजी नाट्यावर विरोधकांनीही प्रतिक्रिया दिली. ठाकरेंच्या सेनेचे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या नेत्यांनी शिंदे सेनेवर कडाडून टीका केली. आता एकनाथ शिंदेचे कोणताही माणूस, कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, मंत्री यांना एकही लाल पैसा किंवा एकही कुठली जबाबदारी देवेंद्र फडणवीस देणार नाही. मी ओपनली बोलतो नावाविषयी. मला माहिती आहे सगळं काय चाललं ते. आणि आता त्यांचे भांडणं सुरू झाले. ही नियतीचा काळ कसा आहे पहा. त्या एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी उद्धव साहेबांना सोडलं. उद्धव साहेबांच्याबरोबर त्यांनी म्हणजे उद्धव साहेबांनी फ्री हँड त्यांना दिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी गैरफायदा घेतला आणि पक्ष फोडला. आज परमेश्वर उलटं करतोय. परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी मी सांगतो की देवेंद्र फडणवीस करतात ते चुकीचं नाही, ते चांगलं करतात. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. दोघं एकमेकाची, मी सांगितलं ना, एकमेकाची अडवतात आणि एकमेकाची चिरवतात. अशा पद्धतीनं चालू आहे. त्यामुळे यांनी फोडले तर तो फोडतो आणि त्यांनी फोडलं तर ते फोडतोय. अशा सगळ्या गोष्टी. आता यांनी उमेदवारच एकमेकांचे घेतलेले आहेत. त्यावेळेस कसे गोड वाटले होते शिंदे, नाही त्यावेळेस कसे गोड वाटले. भारतीय जनता पार्टीचे लोक यांच्याकडे उमेदवार आहे. राणे इकडे मंत्री आहे, राणे स्वतः खासदार आहे आणि त्यांचाच मुलगा. शिंदेच्या याच्यात कसं आहे, मग ते कसं गोड वाटलं यांना. आमचे इथं रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आहेत देशाचे. त्यांची मुलगी भारतीय शिंदेच्या गटात, ती कशी चालते. आणि मग हे अशा सगळ्या याच्यामध्ये ते शिंदेंना चालतं. तर म्हणून आता हे राहिलेले पण सगळं घेऊन टाकायचं असं भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न दिसतोय. काही नाही. प्रमुख नेते सगळे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत शिंदेंच्या गटातले. मी आता नाव सांगत नाही. हे शिंदेंना आता मोजतसुद्धा नाही. अनेक नावं सांगता येईल. मला असं वाटतं ते सांगणं योग्य होणार नाही. मंत्रीच, मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री आता शिंदेंना मोजतसुद्धा नाही. मला असं वाटतं त्याच्यातले बरेच जण भारतीय जनता पार्टी त्यांना ऑपरेट करते. असे मंत्री आहेत जे शिंदेंच्या मंत्री सोबतचे असलेले मंत्री. कॅमेरामन अनिल संगरेचा मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्र आणि जनतेचा अपमान. एक्स पोस्ट करत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर निवडणुकीतलं जागा वाटप आणि पक्षफोडीवरून शिंदे सेनेचा राग म्हणजे चोर मचाये शोर, अशी ही टीका. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र आणि सून यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. अनमोल बाळाराम म्हात्रे हे श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र आता अनमोल म्हात्रेंनी श्रीकांत शिंदेंची साथ सोडत रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये कमळ हाती घेतला. काही दिवसांपूर्वीच दीपेश म्हात्रेंनी सुद्धा ठाकरेंची शिवसेना सोडत शिंदेंच्या शिवसेनेऐवजी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. आता त्यावाढोपाठ अनमोल म्हात्रेंच्या रूपात भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला आणखी एक जबर धक्का दिल्याचं मानलं जात आहे. नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती असे वामनजी म्हात्रे माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध. आणि या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये ते नेहमी असं सांगायचे की कधी तरीही तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीमध्ये शिवसेनेला खिंडार पडलाय. माजी नगरसेवक महेश पाटील, डॉक्टर सुनीता पाटील यांची घरवापसी झाली आहे. अनमोल म्हात्रेंपाठोपाठ महेश पाटील आणि सुनीता पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुकाच रोखू, असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय. आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं संताप व्यक्त केला. या याचिकेवर बुधवारी आता पुन्हा सुनावणी होणार असल्यामुळे राज्यातील पालिका निवडणुकांवर टांगती तलवार आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यामुळे अनेक पालिकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली जात असल्याकडे सुप्रीम कोर्टाचं याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आलं. ओबीसी आरक्षणाबाबत विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठापुढे काल सुनावणी झाली. तेव्हा आपल्या आदेशाचा चुकीचा आणि सोयीचा अर्थ काढून 50%पेक्षा अधिक आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केला.
मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. आजपासून अर्जांची छाननी सुरू झाली आहे. अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. तर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागेल. राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर डिसेंबरमध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात 14 ते 15 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका होऊ शकतात, तर 7 ते 8 जानेवारीच्या दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी कुटुंबियांवर उमेदवारीची खैरात केली आहे. जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी पत्नी साधनांना उमेदवारी दिली आहे. मंत्री संजय सावकारेंकडून पत्नी रजनींना भुसावळमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांनी मुलगी संजनाला उमेदवारी दिली आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी पुसदमध्ये पत्नी मोहिनी यांना उमेदवारी दिली आहे. तर या व्यतिरिक्त अन्य मंत्री आणि आमदारांनी कुटुंबियांना उमेदवारी दिल्याचं चित्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.